रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रवीण भाऊ, नाना पटोलेंनी एका कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेतले, कसं बघताय या सगळ्या? सर्वप्रथम ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर नेता किंवा पक्ष घडत असतो त्या कार्यकर्त्याचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्या कृत्याचा मी धिक्कार करतो. अकोला येथे वाडेगाव या ठिकाणी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी चिखलात पाय माखल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याकडून पाय पाण्याने धुवून त्या ठिकाणी घेतला. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम या कृत्यानं या ठिकाणी झालेलं आहे. काँग्रेसमध्ये तर पहिल्यापासून व्यक्तिपूजेला, हुजरेगिरीला त्या ठिकाणी स्थान होतं, महत्व दिलं जात होतं. परंतु पराजयातही थोडंसं यश मिळाल्यानं हुरळून गेलेल्या नाना पटोलेंचा माज, मगरुरी आणि उन्माद या कृत्यातनं या ठिकाणी दिसून येतो. आणि अशा प्रकारे सरंजामशाही वृत्तीला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम जे गांधी घराण्यांचं रक्तात नाना पटोलेच्या भरलंय त्याला हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र थारा देणार नाही. आणि मला वाटतं याबद्दल, या कृत्याबद्दल प्रायचित्त म्हणून नाना पटोले यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि त्यांना एवढेच पाय धुवून घेण्याची हौस आहे तर त्यांनी बुवाबाजी करावी आणि आपले लाचार अंधभक्त यांना त्या ठिकाणी आपले पाय त्या ठिकाणी धुवायला लावावेत. आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारचा हा झालेला प्रकार दुर्दैवी आहे. कारण शेवटी प्रत्येक कार्यकर्ता पक्ष आणि नेता उभा करत असतो. परंतु आता त्यांचा समज झाला आम्ही नेत्यांच्या जीवावर निवडून येतो, आम्ही कुठल्या तरी घराणेशाहीच्या जीवावर, सरंजामशाहीच्या जीवावर निवडून येतो, असा जर समज झाला असेल तर येणाऱ्या काळात हे स्वतःचेच कार्यकर्ते नानासारख्या प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे. आताच थोड्या वेळापूर्वी नाना पटोलेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून आता ठेवता येणार नाही. पहिलं नाना पटोले यांनी या पाद्यपूजन करून घेतलं, त्याबद्दल प्रायचित्त म्हणून राजीनामा द्यावा, नंतरच त्यांनी कुठल्याही गोष्टीवर भाष्य करावं. परंतु आता त्यांना लोकांसमोर, आपल्या माध्यमांसमोर सुद्धा यायचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही आता महत्व देणार नाही, आपणही देऊ नका. आपण अनेकदा बघितलं असेल नाना पटोले यांची वक्तव्य देखील वादग्रस्त अनेकदा झालेली आहे. त्यात हा प्रकार दिसतोय. कुठेतरी प्रदेशाध्यक्ष पदाची मस्तीची स्थिती दिसते या सगळ्यात. मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे मस्ती ही कार्यकर्ता उतरवत असतो. कुठलाही पक्ष असो, कुठलाही नेता असो, ज्या वेळेला कार्यकर्त्याला दुर्लक्षित केलं जातं, अपमानित केलं जातं आणि अशा प्रकारे हुजरेगुरीनं, लाचारीनं वागवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या मनोवृत्तीला ठेचून काढण्याची क्षमता, ताकद कार्यकर्त्यात असते. आणि त्याच्यामुळे नाना पटोलेंना त्यामुळं त्यांच्या मगरुरीचा त्या ठिकाणी त्यांना जाब कार्यकर्ताच विचारेल आणि येणाऱ्या काळात पक्षात आणि येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये दिसून येईल. देवेंद्र फडणवीस बैठक देखील पाहायला मिळते, कसं बघताय या सगळ्या?
या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलंय की महाराष्ट्र भाजपाची त्यांनी राजीनामा देऊ नये अशा प्रकारची इच्छा आहे. स्वतः प्रदेशाध्यक्षांनी तशा प्रकारचं सुतोवाच केलंय. कोर टीम असेल, महाराष्ट्र कार्यकारिणी असेल, मुंबई कार्यकारिणी असेल, या सर्वांना महाराष्ट्राचं नेतृत्व सरकारमध्ये राहूनच देवेंद्रजींनी करावं. त्याचबरोबर पक्ष संघटनाही सरकारमध्ये राहून चालवता येईल अशा प्रकारचा पक्षाचा त्या ठिकाणी मानस आहे महाराष्ट्राच्या. तथापि देवेंद्रजी एक मुरब्बी, अभ्यासू अशा प्रकारचे नेते आहेत. त्याचबरोबर ते संवेदनशील अशा प्रकारचे नेते आहेत. महाराष्ट्राचा आणि पक्षाचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील तशा प्रकारची प्रगल्भता निश्चितच आमच्या या नेतृत्वामध्ये आहे. गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता एक नवीन जबाबदारी येईल असं देखील म्हटलं जातंय. कसं बघताय या नवीन जबाबदारी? नाही, मला वाटतं पहिलं होऊ द्या. आत्याबाईला मिशा असत्या तर पहिलं होऊ द्या आणि मग जबाबदारी आल्यावर कसं बघायचं ते मी आपल्यासमोर बोलेन. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर घेण्यात यावं असं सुरेश धस म्हणतात. नाही, सुरेश धस त्या जिल्ह्यातले आहेत, त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि पंकजाताई आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. काही जय पराजय नेतृत्व ठरवत नसतो. जरी अल्पशा मतांनी पराभव झाला असल्या तरी त्या बीडच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या एक लोकप्रिय अशा नेत्या आहेत. आणि जर त्यांच्याविषयी धसने अशा प्रकारची मागणी केली असेल तर ती रास्त आहे, त्याच्यामध्ये काही चुकी मानायचं कारण नाही. म्हाडाच्या संदर्भामध्ये म्हाडा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काम केलं नाहीये, पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा देण्यात यावा अशी देखील एक मागणी आता भाजपमधूनच होताना पाहिजे. भाजपमध्ये असं कोण सांगतं कोण बोलतं म्हणून प्रसार माध्यमांवर राजीनामा घेतला जात नाही. ही एक प्रक्रिया असते. त्याकरता 48 लोकसभा मतदारसंघामध्ये 48 निरीक्षक नेमलेले आहेत. मी जसा मावळ लोकसभेचा आहे असे त्याही लोकसभेकरता मला वाटतं अमित साटम आमदार हे त्या ठिकाणी निरीक्षक आहेत. निरीक्षकांचा गोपनीय अहवाल आल्यानंतर ज्यांनी विरोधात काम केलंय, काय झालंय, या सगळ्याचा आढावा घेऊन पक्षी योग्य ती दखल घेऊन काय करायचं ते निश्चितपणे ठरवेल. कारवाई करण्याच्या संदर्भात त्यानंतरच निर्णय त्या ठिकाणी होईल. भाऊ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा येत्या लोकसभेत त्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि महायुतीमध्ये तो मोठा पक्ष ठरतोय, म्हणून विधानसभेला सुद्धा जास्त जागा त्या मागू शकतात. कसं बघता या वक्तव्याला? मला वाटतं अशा प्रकारच्या आपल्या वक्तव्यानं महायुतीच्या एकोप्यावर कुठं तडा जाणार नाही याची काळजी प्रवक्त्यांनी, महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. मोठा छोटा स्ट्राईक रेट, जास्त जागा, पर्सेंटेज वोटिंग हे जाहीरपणे बोलवून कुठल्याही प्रकारचा आपल्याला फायदा नाही. उलट जे काय वाटतं ते चार भिंती तिन्ही पक्षाच्या आणि आपल्या पक्षाच्या बैठकीत त्या ठिकाणी बोलावं. आणि मला वाटतं अशा प्रकारची काळजी प्रवक्ते किंवा घटक पक्ष आणि महायुतीतल्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद.